नाताळ आणि नववर्षाच्या स्वागतासाठी आता मुंबईकर हे कोकणाच्या दिशेने रवाना होत असलेले आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर नववर्ष होण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक आहेत, नाताळ या सणासाठी अवघे काही दिवस शिल्लक आहेत आणि त्या अगोदर जे कोकण रेल्वेसाठी जे आरक्षण आहे ते सध्या फुल होत असलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। नाताळ आणि नववर्ष साजरा करण्यासाठी हे संपूर्ण मुंबईकर आता कोकण आणि गोव्याला जायला सज्ज झालेले आपल्याला पाहायला मिळतात। कोकणला जाणारी वंदे भारतसह इतर सर्व ज्या नियमित गाड्यांचे तिकीट आरक्षण आहे ते 100% पुढे गेलेले आपल्याला पाहायला मिळते। डिसेंबर महिना सुरू होताच मुंबईकरांचे नाताळ आणि नववर्ष गोव्याच्या किनारी साजरे करण्यासाठी जे नियोजन सुरू होते ते नियोजन सध्या सुरू असलेले आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे आरक्षण करण्यासाठी आता नागरिकांची धावपळ सुरू झालेली आहे। ऑनलाईन संकेतस्थळावरून असू दे किंवा तिकीट काउंटरवरून मोठ्या संख्येने दुपारच्या सत्रामध्ये जे तिकीट आरक्षण आहे ते सध्या केलेले आपल्याला पाहायला मिळते। नववर्षाच्या पार्श्वभूमीवरती अनेकांनी गोव्याला जाण्यासाठी कोकणाला जाण्यासाठी रेल्वे गाडीचा जो आनंद आहे तो घेत गोव्याला जात असतात, कोकणाला जात असतात आणि यावर्षी ही नववर्षाचं स्वागत करण्यासाठी आणि नाताळच्या सुट्ट्या एन्जॉय करण्यासाठी आता मुंबईकर गोव्याला जाण्यासाठी सज्ज असलेले आपल्याला पाहायला मिळतात। वडोदरी योगेश गुरवसह नंदकिशोर गावडे, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।